प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो प्रत्येकाचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी सुंदरसा मन्ना देखील देवाचा मन्ना तुमच्यासाठी घेऊन आला आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे. पण त्याआधी प्रत्येकाने प्रियजनांनो देवाच्या वचनाकडे लक्ष द्या आणि देवाच्या वचनाकडे लक्ष देऊन देवाचं वचन अंगीकारा. कारण की देवाचं वचन सांगतं, कधी मी देवाचं वचन करणार स्तुती आराधनेचं काम देवाला धन्यवाद दिला पाहिजे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझ ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभू. हालेलुया. देवाची स्तुती आराधना. आता देवाचं वचन बघू प्रियजनांनो आपण. शब्बातीच्या दिवशी येशू वाळलेल्या हाताला मनुष्य बरे करतो. मग तो सभास्थानात गेला असता वाळलेल्या हातालाच कोण एक मनुष्य होता. त्याच्यावर दोष ठेवते का पाय शब्बातीच्या दिवशी बरे करतो किंवा पाहण्यासाठी लोक टाकून बसले होते. तेव्हा त्याने वाळलेल्या हाताला माणसाला उभा राहा आणि मग तो त्यांना म्हणाला, शब्बातीच्या दिवशी बरे करणे की वाईट केले, जीव घेणे की जीव वाचवणे कोणतं शास्त्र आहे. मग ते उगाच राहिले. त्यांच्या कठीणपणाला खिन्न होऊन येशूने रागाकडे पाहिले व त्या माणसाला म्हणाला, आपला हात लांब करा. तो बरा झाला. मग बाहेर परशु त्याचा घात करण्यासाठी हैदरला विचारले. कारण की शब्बातीच्या दिवशी पूर्वीच्या वेळी लोक बरे करत नव्हते, फक्त वचन सांगत होते. कारण शब्बात हा परमेश्वराचा आहे. जर परमेश्वराचा शब्बात आहे तर शब्बात दिवशी चांगलं काम केलं पाहिजे. आणि चांगलं काम हेच की देवाचं वचन सांगितलं पाहिजे, लंगडे चालवले पाहिजे, मेलेले उठवले पाहिजे, भूतग्रस्त बरे केले पाहिजे, त्यांना सैतानी बंधनातून आणून त्यांना देवाच्या राज्यात आणलं पाहिजे. हे चांगलं काम होतं. म्हणून येशूनी बुद्धीचा ज्ञानाचा जो आत्मा होता येशूचा, येशूनेच त्यांना उलटा प्रश्न विचारला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, शब्बातीच्या दिवशी जीव घेणे की जीव वाचवणे कोणतं शास्त्र आहे ते सांगा. ते उगाच राहिले, ते काही करू शकले. आणि जो व्यक्ती होता वाळलेल्या हातात त्याला उभा राहिला आणि त्याला सांगितलं हात लांब कर. कारण की त्यांनी 4 लोकात येशूसाठी उभा राहिला आणि हात उभा केला. याचं अंतःकरण असं आहे की 4 लोकात जेव्हा तुम्ही येशूसाठी उभा राहता आणि म्हणता येशू हा माझा तारणारा देव, मी त्याला स्वीकारतो, आणि येशूने त्याचा हात लगेच बरा केला. तसं देखील 4 लोकात तुम्ही येशूला स्वीकारणार, कुठेही जातात ते देवाच्या गौरवासाठी मी उपास धरला, देवासाठी मी प्रार्थना करतो. ज्यावेळेस तुम्ही असं बोलता प्रियजनांनो, त्यावेळेस देवाचा गौरव. कारण की देवाचं वचन सांगतं, जर 4 लोक तुम्ही मला स्वीकारता तर मी स्वर्गीय पिता देखील तुम्हाला स्वीकारेन. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी 4 लोकात आणि सर्व ठिकाणी येशूला स्वीकारलं पाहिजे. जसं ह्या वाळलेल्या हाताने मनुष्याने स्वीकारलं, जसं गाजरतकर भूतग्रस्तांनी येशूला स्वीकारलं, जसं बेथलेने त्या आंधळाने स्वीकारलं, तोच येशू आज तुम्ही स्वीकारा आणि येशूच्या नावात तुमच्या जीवनात कार्य होईल. पवित्र देव ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघा त्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या